याला होकार दिला त्याबद्दल त्यांना देखील मी धन्यवाद देतो आणि आपण सगळे उपस्थित श्रोते. ही जी वसंत व्याख्यानमाला आहे ही आपल्या या वसंत व्याख्यानमालेसाठी किंवा एकंदरीत ज्ञान विकास मंडळासाठी मुंबईच्या तेजश्री सहस्रबुद्धे म्हणून जे आहेत, आता केनियाला असतात त्यांनी आपल्या मंडळाला एक मोठी देणगी दिली आणि त्यांच्या कशासाठी दिली तर त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीराम अनंत सहस्रबुद्धे आणि राजश्री श्रीराम सहस्रबुद्धे या दोघांच्याही स्मरणार्थ त्यांनी देणगी दिली. त्यामुळे आम्ही ठरवलं की वसंत व्याख्यानमाला त्यांच्या स्मरणार्थही करायची, तर त्यांना मनोभावे आपण दोघांनाही आदरांजली अर्पण करूया. आजचा हा कार्यक्रम संगीताशी संबंधित आहे. म्हणजे जसं आपण आता 17-18 तारखेला जो कार्यक्रम आहे तो गीत गायनाचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आहे. त्याच्यासुद्धा मी उद्घोषणा आपल्यासाठी करणार आहे की आता 17 मेचा जो कार्यक्रम आहे प्रतीक्षा लोणकर यांची मुलाखत आहे. मुंबईचे प्रदीप देसाई जे आहेत सूत्रसंचालक आणि निवेदक ते त्यांची मुलाखत घेणार आहे. तो कार्यक्रम निवृत्ती स्कूलमध्ये होणार आहे. हे मुद्दा म्हणून तेवढ्यासाठी आता ही उद्घोषणा. तो निवृत्ती स्कूलमध्ये संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम प्रतीक्षा लोणकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. तर त्याला सगळ्यांनी आपण आपले परिचित मंडळी त्यांना देखील आपण सांगा आणि उपस्थित राहा. आणि उद्याच्या कार्यक्रम आणि बाकी कार्यक्रमांची उद्घोषणा यथावकाश होईलच. तर आजचा विषय जो आपण आहे की वसंत व्याख्यानमालेमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. त्याच्यातला हा संगीताशी संबंधित असलेला संगीत रंगभूमीच्या अभ्यासकांना आपण आज खास बोलवलं आणि त्यांचं संगीत रंगभूमीवरचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. त्यांचा आता परिचय पाहुण्यांचा आणि मुख्य वक्त्यांचा परिचय करून दिला जाईलच. परंतु मराठी संगीत रंगभूमीबद्दल सांगायचं म्हणजे पहिली रंगभूमी आपली मराठी रंगभूमी ही 1844 साली विष्णुदास भावेंनी सांगलीमध्ये सीता स्वयंवरचा प्रयोग केला. तिथून आपल्या मराठी नाटकाला सुरुवात झाली. सांगलीला तो प्रयोग झाला आणि विष्णुदास भावेंच्या नावाने दरवर्षी पुरस्कार दिला जातो हे पण माहिती आहे आपल्याला. आणि पुढे मग अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत नाटक जे आलं संगीत शाकुंतल हा 1880 साली प्रयोग सुरू झाला आणि तिथून संगीत नाटकाला सुरुवात झाली. आणि मग त्याच्यामध्ये मग नंतर गोविंद बल्लाळ देवल आले, गडकरींची नाटकं आली. पुढं बालगंधर्व म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवात जी होती बालगंधर्वांची पहिली नाटकं होती. केशवराव भोसले आहेत, त्यानंतर बोडस त्याच्याबरोबर जे काम करायचे बालगंधर्वांच्या बरोबर ते आहेत, मास्टर दीनानाथ आहे. अशा सगळ्यांनी आपल्या अभिनयानं आणि संगीतानं आपल्या गायकीनं ही मराठी संगीत रंगभूमी खऱ्या अर्थानं मी म्हणेन सजवली. म्हणजे त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे संगीत नाटकं जी होती ती रात्री साधारण 9:30-10ला सुरू व्हायची बालगंधर्वांच्या काळामध्ये आणि पहाटे 4-4:30 वाजेपर्यंत त्याचे प्रयोग व्हायचे. म्हणजे खेडेगावातनं जेव्हा प्रयोग असायचे तेव्हा आसपासच्या एखादं मोठं गाव असायचं तिथं तो कार्यक्रम असायचा आणि आसपासच्या खेड्यातून बैलगाडीतनं लोक यायची रात्रीची. तो प्रयोग व्हायचा बालगंधर्वांचा 9:30-10ला सुरू झाला की पहाटे 4 वाजेपर्यंत 4:30 त्याला काही मर्यादा नसायची. एकदा गाडी एकदम ताना घ्यायला सुरुवात झाली की अर्धा 1-1 तास पुन्हा त्याची लांबी वाढायची. एवढे ते तल्लीन होऊन जायचे. लोकांना त्या संगीताची गाण्यांची आवड होती, रुची होती आणि ते नाटकांचे प्रयोग होत असत. आणि सकाळी त्या बैलगाड्या जेव्हा घरी गावामध्ये पोहोचायच्या तेव्हा फटफटायला लागलेलं असायचं आणि मग घरी चहा पिऊन मग थोडीशी झोप घेतली जायची. म्हणजे असे प्रकार त्या काळामध्ये चालत होते. ही संगीत रंगभूमीचं खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये वैभव आहे होतं असं मी म्हणेन. परंतु आता संगीत रंगभूमीला हे तुलनेनं वैभवाचे दिवस ते जे पाहिले ते आता नाहीये. मुख्य म्हणजे मराठी नाटक जे आहे तेच आता खरं म्हणजे गडगडलेलं आहे. फारसे दिवस काही त्याला चांगले नाहीये. पण तरी देखील ही संगीत रंगभूमी ही जी आहे जिवंत ठेवण्याचं काम काही मंडळींनी केले. त्याच्यात कीर्ती शिलेदार आहे त्यांची फॅमिली, जयमाला शिलेदार त्यांची आई, त्याच्यानंतर जयराम शिलेदार त्यांचे वडील, त्यांनी किंवा पुण्यातले रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे यांनी अनेक नाटकांचे संगीत नाटकांचे प्रयोग आजही त्यांचे चालू आहेत. आणि ते संगीत रंगभूमी जिवंत ठेवण्याचे ही माणसं प्रयत्न करतात त्यांच्या परीनं. म्हणजे 4-5 तास बघण्याची लोकांची मर्यादा होती एका वेळेला बसून. पण त्याच्यानंतर आपल्याला माहिती ती 3-3, 4-4 अंकी नाटकं असायची बालगंधर्वांच्या काळामध्ये संगीत नाटकं. पण आता म्हणजे 2 अंकावर नाटक आलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा स्टॅमिना सुद्धा कमी झालाय बसण्याची. पण तरी देखील संगीत रंगभूमी अजूनही पुढं त्याला उज्ज्वल भविष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण ही जी सांस्कृतिक परंपरा ही पुढे गेली पाहिजे. तर त्या दृष्टीने आजच्या विषयाला फार महत्त्व आहे. मी अधिक वेळ न घेता
आजच्या सत्कार करण्याची, त्यांच्याबरोबर त्यांचे विचार ऐकण्याची मला संधी मिळाली. त्यासाठी मी चाफेकर यांचे सर्वप्रथम आभार मानते. सातारा हे अनेक कलेच्या दृष्टीने अत्यंत चांगलं असं शहर आहे. ठीक आहे की आता असं आपण म्हणतो की पुणे आणि मुंबईमध्ये संधी मिळतात, परंतु तयार व्हायला लागतो जो कलाकार, त्याला स्वास्थ्य लागतं, त्याला चान्स मिळण्याचा तर प्रश्नच येत नाही. कारण इथून साताऱ्याहून पुणं तर आम्ही 1.5 तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे अनेक चांगल्या स्पर्धांमधून इथली मुलं खूप चांगली चमकत आहेत, तुम्हाला आता दिसत असतील. त्यामुळे इथे खूप चांगलं पोटेन्शियल आहे. आणि हेच लक्षात घेऊन माझ्या आईने त्यावेळेला पण हे संगीताचं कार्य जे होतं ते सुरू केलेलं होतं की छोट्या गावाने. माझी आई पण पुण्यातच शिकली आणि उत्तम असं वयाच्या 25व्या वर्षी जे तिचं रेकॉर्ड, हे मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की जे तिचं रेकॉर्ड आजही कोणी मोडलेलं नाही. इतक्या लहान वयात तिनं संगीताचार्य ही पदवी घेतलेली होती. रेडिओची 20व्या वर्षी A क्लास आर्टिस्ट होती. अत्यंत लहान वयात सवाई गंधर्व गायलेली होती. तर अशी दैदिप्यमान परंपरा असलेली आई आणि गुरु मला लाभली आणि त्याच्यामुळे माझ्यावर पण हे संस्कार झाले. मी ॲक्च्युअल अकॅडमिक म्हटलं तर खूप वेगळं काम केलं. म्हणजे मी MPSC क्रॅक करून सरकारी नोकरीमध्ये होते. त्यानंतर मी बँकेमध्ये जॉब केला, परंतु मी गाणं कधी सोडलं नाही. आणि आईचं जे काम आहे त्याला मी कायम पूर्वीपासून हातभार लावत आले. आणि आता माझी आई गेल्यानंतर जे तिने स्वरसाधना संगीत विद्यालय नावाचं विद्यालय स्थापन केलेलं होतं, ज्याच्यातून इथे साताऱ्यात काय म्हणजे इव्हन पूर्ण महाराष्ट्रात तिचे खूप विद्यार्थी आहेत, खूप चांगले विद्यार्थी आहेत. आणि हे अगदी मी ठामपणे सांगू शकते की हे विद्यार्थी कुठेही जाऊन गायले पुढे तरी सुद्धा त्यांना विचारलं जातं की तुम्ही कुणाकडे शिकलात. आणि हे तर हेच असतं की तुम्ही चांगल्या तऱ्हेने विद्यार्थी तयार करणं. आणि स्वतः खूप उत्तम परफॉर्मर होती, परंतु काही संसारी त्याच्यामुळे बाहेर गाणं सोडून दिलं होतं तिने. आमच्या संस्थेतर्फे मला एकच सांगायचं की अशाच पद्धतीचे हे आम्ही करतो. म्हणजे ज्या वेळेला दरवर्षी आम्ही गाण्याचे प्रोग्राम करतो त्यावेळेला त्याच्याबरोबर त्या जे येतील कलाकार त्यांचे काही वैशिष्ट्यपूर्ण गायकी असते किंवा त्यांचा अभ्यास असतो, तर त्याच्यावर पण आम्ही त्या प्रेक्षकांना, ऐकणाऱ्यांना त्याच्याबद्दल त्यांना बोलायला लावतो. तर आज ज्या मॅडम आलेल्या आहेत त्यांचं ऐकायला आपण सगळेजण उत्सुक आहोत. मी पण नाट्यसंगीताचं वेगळं शिक्षण घेतलेलं आहे, कारण नाट्यसंगीत हे पूर्ण खरं तर क्लासिकलवर बेस जरी असलेला असला तरी पुन्हा त्याचा एक स्वतःचा जॉनर म्हणतो आपण, तर तसा तो आहे. कारण शब्दातून तुम्ही म्हणजे ज्या वेळेला ॲक्टिंग करता त्यावेळेला त्या गाण्यातून पण ते ॲक्टिंग दिसायला लागतं, जे मैफिलीला गरज नसते तेवढी, परंतु संगीत नाट्यामध्ये नाटकामध्ये मात्र असते. आणि त्यामुळे तो एक वेगळा हे आहे. भरताच्या नाट्यशास्त्रात जर बघितलं तर म्हणजे नाट्य, नृत्य आणि म्हणजे सगळं संगीत म्हणजे गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या सगळ्यांचा समावेश होता. आणि म्हणून जर अभ्यास केला तर आता मॅडम पुढचं सांगतील तर या सगळ्या कला एका हातात हात घालून कायम पूर्वीपासून चालत आलेले आहेत. आणि त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास जितका करेल तितका तो जे कोणी ज्या क्षेत्रात काम करत असेल त्यांना जास्त त्याचा उपयोग होईल. मला इथे बोलायची संधी दिली आणि मला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद मानते. अगदी रूप नाही पावलेली आजही पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी संगीत नाटकांचे प्रयोग होतात. मान्य आहे की तरुण वर्ग जरा कमी येतो, पण नक्की तो असतो. आणि एक उत्तम कथानक आणि चांगला अभिनय आणि चांगलं गाणारे जर कलाकार असतील तर त्या नाटकांना गर्दी होतेच होते. सध्या आता भरतनाट्यमध्ये वासंतिक महोत्सव सुरू झालेला आहे, त्यांची स्वतःची बरीच नाटकं आहेत. कलागुरी म्हणून जी संस्थेच्या संस्थेत मी मदराची मंजिरी नाटकात काम करते. अस्मिता चिंचाळकर अतिशय उत्तम गायिका, चिन्मय जोगळेकर ह्या तरुण व्यक्ती त्यांनी इतकी तयारी केली आहे स्वतःची, गेली 30 वर्ष ती या रंगभूमीच्या सेवेत. त्यामुळे जर डेडिकेशन असेल, जर एक
खूप मनोभावे सेवा करायची वृत्ती असेल आणि तळमळ आणि कला असेल तर नक्की तो प्रकार लोकांपर्यंत पोहोचतो. तर आपण सुरू करूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे 1843 साली विष्णुदास भावेंनी सीता स्वयंवर या नाटकाने सुरू केली ही परंपरा. पण आत्ता आपण जी नाटकं बघतो तशी ती तेव्हा ती नव्हती, ती आख्यानरूपी नाटकं होती. त्यामुळे त्याला एक आपण आत्ताच्या फॉर्ममध्ये जे आपण नाटकं बघतो ती त्या पद्धतीचं नाटक तेव्हा त्याला आपण म्हणू शकत नव्हतो. पण सुरुवात झाली, सांगलीच्या राजांकडे ते होते आणि कसं असतं की राजा हा जसा एक देशाचं किंवा आपल्या परिसराचं रक्षण करणारा असावा लागतो, तसंच तो कलासक्त असला तर कलेची सुद्धा जपणूक त्याच्या राज्यात होते. त्याप्रमाणे सांगलीचे जे होते पटवर्धन महाराज त्यांनी अगदी सांगितलं की तुम्ही कसंही करून इथे नाटक संगीत हा सगळा प्रकार रुजवा. आणि मुळातच विष्णुदास भावेंना खूप आवड होती या गोष्टींची. त्यांच्यात एक निसर्गता एक कलाकार होताच आणि मग त्यांचं खूप बारीक बारीक लक्ष सुद्धा होतं की कुठे काय चालू असतं काय नाही. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणच्या कला लोककलांमधूनच ह्या सगळ्या कला निर्माण झालेल्या आहेत. तर त्याप्रमाणे मग त्यांनी मग त्याच्यात दशावतारी असतील किंवा आपलं ललित असेल, गोंधळ असेल, हे सगळे प्रकार एकत्र करून एक त्यांना नीटनेटका थोडासा त्याला एक पास दिला की कुणी कुठे पारावर चाललेत, कुठे कशी चाललेत नाटकं, तसं न करता मग त्याला स्टेज सारखा एक आकार दिला. तीन साईडने पडदे लावले आणि त्याला एक काहीतरी वेगळं रूप दिलं की ह्या एवढ्या ह्याच्यात ही कलाकार मंडळी वावरतील. मग काय व्हायचं, आपोआपच लोकांचं लक्ष त्या तेवढ्याच भागातल्या कलाकारांवर जायचं. पण सीता स्वयंवर जेव्हा सुरू केलं तेव्हा हे जे आख्यानरूपी नाटकं होती त्याला विषय असायचा, विषय सांगितला जायचा कलाकारांना आणि त्या विषयाचं सगळं ऐन वेळेला ते लोक म्हणजे कथा आहे. आता सीता स्वयंवराचीच कथा आहे. साधारणपणे ह्या कथा पौराणिक कथा माहिती असतात, त्यामुळे त्या कथा सगळ्यांना माहिती असायच्या. पण लिहिलेलं कसं आहे काहीच नसायचं, स्क्रिप्टेड नाही. आणि सूत्रधार एकटाच सगळ्यांसाठी गायचा. तर त्यामुळे काय व्हायचं की तो सूत्रधार गातो तेव्हा हे इतर जे कलाकार आहेत ते हावभाव करतायत आणि किंवा उभे नुसते जे काय असेल ते, पण जे काही असेल ते त्या काळी खूप छान होतं कारण तोही प्रकार नवीनच होता आणि तोही अगदी कमी प्रमाणात मिळायचा. त्यामुळे ते खूप आवडलं, ते खूप गाजलं. आणि मग त्याच्यात मग वेगवेगळ्या कथा घेऊन जवळपास 52 आख्यानं त्या काळात विष्णुदास भावेंनी केली. आणि एक छान नाटकाला एक काहीतरी मिळालं, एक नाटक प्रकार सुरू झाला. खरं सांगायचं तर आपल्याकडे संगीत खरं तर 2000 वर्षांपूर्वीपासून आपल्याकडे आहे. पण हळूहळू करत किंवा अनेक आपल्या देशावर कित्येक चढाया झाल्या, त्यात आपली कला अनेकदा लोप पावेल की काय इथपर्यंत गेलं होतं. परत कलाकारांनी त्या वरती आणल्या. असं करत ह्या सगळ्या प्रकारांमध्ये त्या काळी विष्णुदास भावेंनी मात्र काम जबरदस्त केलं. त्यांनी स्वतःची संस्था सुरू केली. त्याच्यानंतर त्यांनी कळसुत्री बाहुल्यांचे खेळ, लाकडी बाहुल्या ते स्वतः तयार करत आणि कळसुत्री बाहुल्यांचे खेळ करायचे. मग त्याला एक कथानक करायचे, माणसांना घेऊन करायचे. जसा राजाश्रय संपला, श्रीमंत गेले, त्याच्यानंतर त्यांना राजाश्रय संपला. म्हणजे राजाश्रय किती आवश्यक असतो कलेसाठी आणि कलाकारांसाठी बघा. तो संपल्यावर त्यांनी हार नाही मानली. वेगवेगळ्या प्रांतात हिंडून त्यांनी कळसुत्री बाहुल्यांचे खेळ केले, विविध प्रकारचे नाट्य प्रकार केले आणि लोकांना तयार केलं, पुढच्या पिढ्यांना तयार केलं. अशा पद्धतीने त्यांनी एक नाट्य प्रकार पुढे आणला. आणि निसर्ग कशी साथ देतो बघा. म्हणजे 1843ला सीता स्वयंवर नाटक झालं आणि 1843चा जन्म आहे अण्णासाहेब किर्लोस्करांचा. म्हणजे निसर्गाने नोंद केली की पुढे ही व्यक्ती, हा माणूस पुढे संगीत नाटकांचा काहीतरी नक्कीच उद्धार करणार आहे केव्हा काय. आणि तसंच झालं. अण्णासाहेब किर्लोस्करांचं झपाटलेपण म्हणजे जेव्हा आम्ही वाचतो बोलतो तेव्हा ते खरंच वंदनीय होतं अगदीच. अण्णासाहेब
किर्लोस्करांनी शाकुंतल नाटकाच्या पूर्वी खूप अभ्यास केला या क्षेत्राचा, संगीत नाटकाचा, आणि त्याचा व्यवसाय म्हणून कसा विचार करता येईल, तो फायद्याचा होईल का, इतकाही सगळा विचार केला. म्हणजे फक्त कला असं नाही, तर त्यांनी त्याच्यात पूर्णपणे व्यवसायाला अनुकूल असं काय काय करता येईल हा पूर्ण विचार केला. त्यांनी अनेकांना आख्यानं लिहून दिली, कोणाला पदं लिहून दिली, कोणाला फक्त कथानकं लिहून दिली. म्हणजे पूर्वतयारी त्यांची एवढी होती, त्यांनी शाकुंतल असं एकदम लिहिलं, उठले आणि लिहिलं असं नाही झालं. ते नाट्य क्षेत्रात खूप वावरले आणि त्याच्यात मग अनुभव घेत घेत मग त्यांनी जेव्हा पारशी थिएटरमध्ये नाटक बघितलं, इंद्रसभा नावाचं पारशी थिएटरचं नाटक होतं, ते गद्य पद्यात्मक होतं आणि तो प्रकार म्हणजे तो वास त्यांना खूप आवडला की गाणी आहेत, कथा आहे, गाणी कथा, हे असं आपल्या मराठी रंगभूमीवर यायला हवं हा विचार त्यांच्या मनात आला. आणि नुसता आला नाही, ते झपाटले पण एवढं होतं की त्यांनी कवी कालिदासांच्या शाकुंतल ह्या नाटकाचं भाषांतर केलं, अनुवाद केला, त्याचे 4 अंक आधी लिहिले, उत्तम कलाकार निवडले आणि पहिल्या 4 अंकांचा पहिला प्रयोग 1880ला 31 ऑक्टोबर 1880ला झाला. आणि हे सगळं करताना त्यांनी काही बदल, म्हणून आपण त्यांना अर्वाचीन नाटककार का म्हणतो की त्यांनी खूप बदल केले यांच्या नाटकांपेक्षा, भाव्यांच्या. त्यांनी काय केलं, सूत्रधार आणि नटीचा प्रवेश झाला की सूत्रधाराला रंगपटात आतमध्ये सोडलं, सूत्रधार नंतर आलाच नाही. हा एक मुख्य बदल. भाव्यांच्या आख्यानात काय असायचं, सूत्रधार आला की तो शेवटपर्यंत स्टेजवर आणि तो सगळ्यांचीच गाणी गातोय, पण तसं नाही. सूत्रधार नटीचा प्रवेश संपला की सूत्रधार आत जातो, तो परत येत नाही. त्याच्यानंतर प्रत्येक पात्र आपली गाणी स्वतः गातो. हा खूप मोठा बदल झाला. त्यामुळे काय झालं, फरक असा झाला की जेव्हा सूत्रधार गायचा आणि बाकीचे नुसतेच उभं राहायचे तर ते खूप ब्लँड. आता इथे प्रत्येक कलाकार स्वतःच गातोय म्हटल्यावर तो त्याची समरसता पण जास्त असते कलाकाराची, की मला जर समजा आता करायला काहीच नाही तर मी नुसतीच उभी राहणार, त्यापेक्षा मला आता गायचं आहे याच्यानंतर, ह्या वाक्यानंतर, की मी तयारीत असते. हा फरक झाला. त्यामुळे नाटकांमध्ये जिवंतपणा खूप जास्त आला. तर हा मुख्य बदल झाल्यानंतर आणि त्याला खूप त्यांनी अजून विद्यार्थीपणा आणला. म्हणजे कसं 3 बाजूंनी पडदे लावले होते भाव्यांनी, यांनी काय केलं, त्या पडद्यांवर नक्षीकाम म्हणा किंवा अजून काहीतरी एखादा नाटकाला अनुकूल असं त्याच्यावरचं चित्र, आणि मग ते पडदे खाली पण जाणारे, म्हणजे सीन बदलतात. पण ह्याच्यात खूप जिवंतपणा जास्त वाटायला लागला, लोकांना आवडला, ते खूप नीटनेटकं वाटायला लागलं आणि मग ती पद्धत सगळ्यांनी सुरू केली. पुढे मग थोडेफार जरी बदल झाले असले तरी आज सुद्धा आपण जी संगीत नाटकं बघतो ती पूर्वीच्या म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांच्या पद्धतीचीच आहेत अजूनही. तांत्रिक म्हणत तर बदल खूप झाले, तो भाग वेगळा. आज अशा पद्धतीने हे झालं शाकुंतल नाटकाविषयी. 1880 साली त्यांनी 4 अंकी पहिला जो प्रयोग केला त्यात ते बरेच गाजले आणि सुशिक्षित लोकांपासून ते सामान्य अशिक्षित होतो किंवा थोडेसे कमी शिकलेले सगळेच जण त्या नाटकांना गर्दी करायला लागले. सगळ्यांना तो प्रकार आवडला आणि मग पुढे अण्णासाहेब किर्लोस्करांनी पुढचे 3 अंक लिहिले. असा तो 7 अंकी शारदा नाटकात शाकुंतलचे प्रयोग व्हायला लागले. शाकुंतलच्या प्रयोगाची गंमत सांगते. किती पदं असतील बरं साधारणपणे? पहिल्यांदा 200 पदं होती शाकुंतलमध्ये. आणि अण्णासाहेबांचं खूप ठाम मत हे असायचं की कथानकाला अनुसरून पदं असायची, त्यामुळे कथा त्याच्यातनं पुढे सरकली पाहिजे. म्हणजे समजा मी आता 3-4 वाक्य म्हटले तर 4 वाक्याचंच पद असेल, पण ते पद स्वरूपात, ते गाण्याच्या स्वरूपात असतं आणि त्या गाण्याच्या स्वरूपातनं कथा पुढे सरकली. हे त्यांचं असायचं बंधन स्वतःवर आणि इतरांवर, की नाटक गाण्यांमुळे थांबलं नाही पाहिजे, ते पुढे गेलं पाहिजे. असं करून 200 पदं शाकुंतल नाटकात होती. गंमत अशी की शाकुंतल नाटकात शंकरराव मुजुमदार म्हणून किर्लोस्कर कंपनीचे ते खरं तर नंतर संचालक वगैरे झाले, पुढची गोष्ट आहे. पण अतिशय सुंदर देखणं रूप होतं त्यांचं, अभिनय उत्तम. म्हणजे मुद्राभिनय तर इतका सुरेख असायचा की लोक त्यांच्या चेहऱ्याकडे बघतच बसायचे, पण त्यांना गाता अजिबात यायचं नाही. पूर्णपणे गद्य कलाकार होते.
आणि शाकुंतलेला प्रमुख भूमिका, शकुंतलेची प्रमुख भूमिका, पण शकुंतलेला एकही पद नाही असं पहिली 2 वर्ष झालं. पण गंमत अशी की कुठल्याच श्रोत्याची, कुठल्याच प्रेक्षकांची तक्रार नाही, कारण ते असा काही अभिनय करायचे म्हणजे समोरचा गाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिनय असा असायचा की वा, लक्षातच यायचं नाही लोकांना की ही व्यक्ती गातच नाहीये. त्यानंतर 2 वर्षांनी भाऊराव कोल्हटकर म्हणून एक अतिशय उत्तम देखणं व्यक्तिमत्व आणि उत्तम गळा असलेले किर्लोस्कर कंपनीत दाखल झाले. आणि हा माणूस आता म्हणजे लहान मुलं लहान वयातच यायचं, तर हा मुलगा आता गातो तर ह्याच्यासाठी पदं लिहायला हवी. मग आता ही पदं कोणी लिहायची? तर किर्लोस्करांचे शिष्योत्तम गोविंद वल्लाळ देवल, त्यांनी किर्लोस्करांनी देवलांना सांगितलं ही पदं तू लिही, इतकी नाजूक पदं फक्त तूच लिहू शकशील. तर अशा पद्धतीने मग शकुंतलेसाठीची पदं देवलांनी लिहिली. आपण एक छोटीशी झलक ऐकली त्याची. शालिदासांच्या शाकुंतला म्हणून जसं घेतलं त्यांनी अनुवाद करून तसं नाही, सौभद्रवी त्यांची स्वतःची पूर्णपणे त्यांची कल्पना वापरून त्यांनी लिहिलेलं व्यवस्थित स्वतःचं नाटक. अप्रतिम असं म्हणजे सौभद्र हे नाटक कालातीत आहे. आजही सौभद्रचे प्रयोग होतात. 1882 सालचं नाटक आहे. अजूनही असं वाटत नाही की हे त्या एवढं जुनं असेल आणि अजूनही करतात. आणि त्या काळी तर सौभद्र एवढं गाजलं की नंतर ज्या अनेक संस्था आल्या, प्रत्येक संस्थेचा एक ते हे असायचं की जर त्या संस्थेने सौभद्र नाटक सादर केलं नाही तर ती संस्था ठीक ते सामान्य आणि ती काही चालणार नाही. अशा पद्धतीचा त्यावेळेस एक सगळ्यांची मानसिकता होती की इतकं कुठलीही संस्था नवीन येऊ दे, ते आधी शाकुंतल करतील, सौभद्र करतील, शाकुंतल करू नको सौभद्र करतीलच. इतकं सुंदर ते नाटक त्या काळी किर्लोस्करांनी केलं. अभ्यास एवढा चांगला होता त्यांचा की ते नाटक लिहिताना त्याचे किती अंक हवे, प्रवेश कसे हवे, किती प्रवेशांनंतर अंक गेला पाहिजे, किती प्रवेश झाल्यानंतर किंवा प्रवेशाच्या मध्ये कुठे पद असायला हवी, एवढा बारीक अभ्यास किर्लोस्करांचा होता. त्यामुळे नाटकाची जी ठेवण म्हणतो आपण, जसं आपल्याला म्हणतो की संहिता पाहिजे चांगली, तर ती नाटकाची ठेवण, ती संहिता ही अजरामर झालेली आहे सौभद्रेची. आपली नेहमीचीच कथा पौराणिक अशी, पण मांडताना तुम्ही कोणत्या पद्धतीने मांडता हे जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर त्याच्यात त्यांनी मग काय केलं, सुरुवातीला 3 अंकी केला तो प्रयोग पहिला, परत तसंच तुफान गाजला, मग तो परत 5 अंकी केला. यातली अजून एक गंमत अशी की म्हणजे नंतर या नाटकांचे प्रयोग जसे व्हायला लागले, पुढच्या संस्था करायला लागल्या, तर प्रत्येक पदासाठी आपलं प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी पद होतं. प्रत्येक म्हणजे जे प्रसाद सावकारांनी सांगितलेली आठवणी की अगदी बलराम, नारद आणि रुक्मी सगळ्यांसाठी त्याच्यात पदं होती. इतकी पदं त्यांनी लिहिली होती. तर आपले चित्रमहर्षी व्ही शांताराम लहान असताना त्यांनी एका संस्थेत सौभद्र नाटकात काम केलं होतं मुलीचं, आणि त्यावेळेस त्यांनी नृत्य केलं होतं आणि गाणंही गायलं होतं. अशी एक ती छान आठवण आहे प्रसाद सावकारांनी सांगितलेली. तर असं हे नाटक पिढ्यानपिढ्या हे होतच आलेलं आहे. आणि ह्या नाटकात म्हणण्यापेक्षा किर्लोस्कर कर्नाटकातले असल्यामुळे कानडी संगीताचा एक प्रभाव होता त्यांच्यावर खूप. तर थोडंसं तिकडचं संगीत इकडे, इकडचं तिकडे, ह्या गोष्टी आपोआपच होतात. म्हणजे आपण इन्स्पिरेशन घेतोच वेगवेगळ्या साली ज्या आपल्याला आवडल्या, तर तसं एक कानडी संगीत त्यांना खूप आवडलं आणि त्या गाण्याच्या सालीवरून आपलं एक नाट्यपद तयार झालेलं आहे. हे कानडी जे आहे, वसंतरावांच्या एका मुलाखतीत
त्यांनी सांगितलेलं की ती चाल कोणती होती आणि त्याच्यावरून आपण कोणतं गाणं घेतलेलं आहे. आठवून बघा, सांगा. तर असं हे कानडी गाण्यावरून आपल्याकडे आलेलं अरसिक किती हा शेला जरी म्हटलेलं असं तरी रसिकांना अतिशय आवडलेलं, रसिकांनी डोक्यावर घेतलेलं हे असं हे गाणं सोबत खूप गाजलं. अगदी इंग्लिश नाटककारांनी किंवा टीकाकारांनी सुद्धा फार त्याच्याबद्दल चांगले उद्गार काढले. आणि त्याच्यानंतर रामराज्य वियोग हे नाटक किर्लोस्करांनी लिहायला घेतलं. आता रामराज्य वियोग नाटक लिहिताना किर्लोस्करांची खूप वेगळी मानसिकता तोपर्यंत झालेली होती. पौराणिकच नाटक असलं तरी खूप आधुनिक विचार त्यांनी त्याच्यातनं मांडले. आणि सूत्रधार नटी नेहमीच्या पारंपरिक वेषेत न येता साध्या वेषेत एका झाडाखाली ती नटी काहीतरी विचार बघणं अशी दाखवली. म्हणजे सुरुवातच खूप त्यांनी वेगळी केली. आता रामराज्य वियोग नावावरून स्पष्ट होते आपल्याला की रामाला वनवासात पाठवलं, हा सगळा त्याच्यात तो भाग असणार. पण त्यांना त्याच्यातून काय दाखवायचं होतं की माणसाच्या स्वभावांचे त्यांना खूप कंगोरे दाखवायचे होते. म्हणजे माणूस हा फक्त चांगला किंवा वाईट नसतो, तो काय म्हणतात सत्प्रवृत्ती किंवा खलप्रवृत्तीचा नसतो, त्याच्यात सगळ्याच असतात गोष्टी. पण ही खलप्रवृत्ती इथे त्यांनी मंथरेत खूप दाखवली आणि तिचे मुक्त विचार दाखवले की तिने असा का विचार केला आणि तिची खलप्रवृत्ती तिने कैकईत कशी ओतली आणि कैकईमध्ये ती कशी निर्माण झाली असं सगळं त्यांनी घेतलं. आणि स्त्रीमुक्तीचे विचार त्या काळात म्हणजे 1884ला वगैरे स्त्रीमुक्तीचं तिच्या तोंडून शब्द आहेत, पद आहेत. तर हा खूप एक वेगळा बाज होता, वेगळं असं नाटक होतं त्यांचं. गणपतराव गोडसांनी या नाटकाबद्दल अतिशय छान अभ्यास करून खूप गोष्टी सांगितल्या आहेत की किर्लोस्कर जर गेले नसते नंतर तर किर्लोस्करांचं सर्वोत्तम असं नाटक ठरलं असतं रामराज्य वियोग. किर्लोस्कर नाटक अर्थच झालं, 3च अंक झाले, त्याचे प्रयोगही झाले, पण पुढचे अंक लिहिण्यापूर्वी किर्लोस्कर गेले 1885ला. त्यामुळे ते परत अर्धवटच राहिलं. पण जो काही विचार त्यांनी त्यावेळी त्याच्यातनं मांडला होता तो त्यावेळेसच्या समाजाला झेपेल की नाही हा विचार न करता त्यांनी मात्र तो केला होता. आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये थोडं असं झालं की नाटकांची त्यांनी एक बांधणी केली होती की आयडियल नाटक कोणतं, चौकट एक त्यांनी केली आहे इंग्लिश नाटकांनी की ह्या गोष्टी जर त्या नाटकात समाविष्ट असतील तर ते नाटक खूप आयडियल. ह्या चौकटी इंग्लिश नाटकांच्या तयार होण्यापूर्वीच किर्लोस्करांची सगळी नाटकं त्या चौकटी अतिशय उत्तम पद्धतीने त्याच्यात त्या झालेल्या आहेत. माझं त्या मोठ्याच आहेत. किर्लोस्करांचं नाटक ह्याच्या चौकटीपेक्षा खूप उच्च स्थानी, इतकी त्यांना जाण होती, समज होती, इतका त्यांचा अभ्यास खूप खोलवर होता. त्यामुळे किर्लोस्करी संगीत, किर्लोस्कर नाटक कंपनी हे सगळं जे सुरू झालं तर अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांनाच त्याचं श्रेय जातं. पण पुढे अनेक वर्ष किर्लोस्करी संगीत टिकलं. खूप जणांनी ते टिकवलं, खूप जणांनी ती संस्था पुढे नेली. बालगंधर्व त्या
संस्थेत दाखल झाले कालांतराने. पण त्याच्या आधी मुख्य आता ती सगळी जबाबदारी शंकरराव मुजुमदारांवर आली आणि देवलांवर. देवल म्हणजे अगदी किर्लोस्करांना, किर्लोस्कर त्यांचे गुरुच होते, पण परमभक्त असे होते देवल. त्यांच्यासाठी त्यांना गुरु म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ. म्हणजे देवरांच्या नांदीत सुद्धा तुम्ही जर बघितलं तर बलवंतपदी किंवा बलवंत असे शब्द येतात कायम त्याच्या नांदीत. गुरुचं नाव त्यांनी कायम स्वतःच्या नांदीत त्यांनी ठेवलेलं आहे. तर ही त्यांची मुख्य प्रेम आणि आदर जो असतो तो त्यांनी असा नेहमीच व्यक्त केलेला आहे. तर देवलांचं कसं झालं, देवल मुळातच बेळगावला जेव्हा अण्णासाहेब किर्लोस्कर आधी शिकवायला होते, जेव्हा नाटक कंपनीत येण्यापूर्वी, तर तेव्हा देवल त्यांचे शिष्य होते, तिकडे विद्यार्थी म्हणत होते. आणि अतिशय चुणचुणीत रसिक अतिशय हुशार असा मुलगा किर्लोस्करांचा लवकरच तो लाडका झाला. आणि यांची पण बुद्धिमत्ता अतिशय तीव्र. त्यामुळे देवलांनी त्यांच्याकडनं खूप काही संस्कृत भाषा साहित्य शिकले, नाटक, संगीत, नाटक कसं लिहावं हे पण शिकले. इतकं सगळं त्यांनी त्यावेळेस शिकून घेतलं. आणि मग नंतर रामराज्य वियोग नाटकाच्या वेळी देवल किर्लोस्कर कंपनीत दाखल झाले. आणि मग त्यावेळेस मुळात त्यांना अंगभूत कला यांच्यात होतीच. किर्लोस्कर कंपनीत लहान मुलं असायची, त्यांना शिकवायला लागायचं, म्हणजे नाटक कसं करायचं हे शिकवायला लागायचं. तर त्यांना अभिनय शिकवणं, त्यांना त्यातले बारकावे शिकवणं, कसं चालायचं, कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, संवाद कसे उच्चारायचे, म्हणजे संवाद हे, गाणं कसं गायचं, हावभाव कसे करायचे. बरं, स्त्री भूमिका करणारे खूप जण असायचे त्यावेळेला, कारण तेव्हा स्त्रिया नव्हत्याच रंगभूमीवर. त्यामुळे स्त्री भूमिका करताना काय काय कसं कसं सांभाळायचं स्वतःला, ती नजाकत कशी आणायची, हा सगळ्या गोष्टी देवलांनी अतिशय उत्कृष्टपणे सगळ्या मुलांना शिकवल्या. त्यामुळे देवल हे देवल मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि संस्थेतले पहिले मास्तर असं त्यांना म्हटलं जातं. तर देवलांनी पण पुढे चांगली चांगली संगीत नाटकं लिहिलेलीच आहेत. शारदा आहे. आता शारदा या नाटकाबद्दल तर सांगायचं तर शारदा मला वाटतं आजही काही ठिकाणी असं वाटतं की शारदा नाटक पोहोचलं पाहिजे, त्याची गरज आहे. आजही समाजात ती जागृती पूर्णपणे झालेली नाही. शारदा नाटकाचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, तो म्हणजे जरठवाला विवाह. आणि देवल आपले चांगलीच आहे, हरिपूरचं त्यांचं गाव. जेव्हा अधूनमधून तिथे जायचे तेव्हा ते सगळा प्रकार ते बघायचे की कितीतरी अतिशय वयस्कर माणसाची छोट्या मुलीचं लग्न, त्या मुलीचा जीव कोंडायचा आणि कित्येकदा काही मुली जीव पण द्यायच्या. आणि मग विषण्ण अवस्थेत त्यांनी असंच 2 वाक्य त्यांच्या मनात आली की आम्ही गायी जातीच्या आम्हा नसे वाचा, असे शब्द त्यांच्या तोंडी आले, त्यांनी लिहिले. आणि मग त्याच्यावरून त्यांना शारदा नाटक सुचलं. आता असं आहे की शारदा हा सामाजिक नाटक आहे, त्याचा विषय गंभीर आहे. पण नाटक करायचं हेच वैशिष्ट्य असतं की गंभीर नाटक आहे आणि त्याचा खूप जास्त कडेलोट होऊ नये, म्हणून मग त्याला विनोदाची जोड द्यायची. तर ते विनोद उगाचच मध्येच पॅच, आपलं काहीतरी पॅच लावण्यासारखं नाही, तर ते अतिशय प्रसंगानुरूप अतिशय सुंदर पद्धतीने नाटकात येतात. तर हा जो आहे कोदंड आहे त्याच्यानंतर तो दिव्य असा म्हातारा म्हातारा विकुताना वगे पावणेशे वयमान असं गाणं त्यांनी इतकं सुंदर त्याच्यासाठी लिहिलं. तर असा एक तो प्रसंग आहे आणि तो म्हातारा तिकडे लग्नाची स्वप्न बघतोय आणि त्याला तो कोदंड अडवायला आलाय. तर तो तसा प्रवेश आहे. लग्नाचं ठरलं तुम्हाला कळलं असेल? कळलं आम्हाला. आणि त्या संबंधाने खायच्या घरात इच्छित म्हणत असे होणारी मुलगी असे प्रत्यक्ष अक्षराच श्रीमंत. आणि म्हणूनच तुम्हाला एक विनंती करायची. आल्या ध्यानात काय विनंती करणार ती हीच ना की लवकरात लवकर लग्न ओळखून घ्या. अहो मीच तुम्हाला सांगतो, या कामात पैशाकडे पाहू नका, श्रमाकडे पाहू नका. इतकी घाई करून आमचं लवकरात लवकर शुभबंधन ओळखून टाका. या गोष्टीचा तुम्ही चांगला आणि पोक्त विचार केलाय. अरे लग्नाचा होऊन जाऊ द्या, मग करूया पोक्तपणे विचार. म्हणजे आधी क्रिया आणि मग विचार. श्रीमंत, तुम्ही ही लग्नाची कल्पना सोडून द्या. सोडून द्या? होय, सोडून द्या. आणि घरात असली
काय चमत्कारी काय तो तुम्ही आमचे आम्ही स्वतंत्र प्रसंगी शब्दातला जोर उपयोगी पडायचा नाही म्हणून सांगतो. तुमच्या सारख्यांनी लग्न करण्याचे काय परिणाम होतात हे जगात नीट डोळे उघडून पहा. अहो कोदांड तरुणाप्रमाणे सशक्त असून जर एखाद्या वृद्धाला विधुर्दशा प्राप्त झाली तर त्यांना तृतीय नव्हे मी म्हणतो तृतीय नव्हे मी म्हणतो चतुर्थ संबंध सुद्धा का करू नये. असे वेगवेगळे प्रसंग घुमून शारदा हे नाटक त्यांनी लिहिलं. ते त्या काळी गाजलं झणझणीत अंजन घालणारं असं ते नाटक होतं. आणि मी मध्यंतरी हे जसं पुस्तक करताना म्हटलं खरंच शारदाचे एवढे प्रयोग होत आहेत, आज गरज आहे का म्हणून मी मुद्दाम त्या नाटकाला गेले आणि जाणवलं की आता आपण त्याच्याकडे करमणूक म्हणून बघत असलो तरी अजूनही ह्या नाटकाची गरज आहे. अजूनही मुलींबद्दलचा ती एक व्यक्ती आहे, ती माणूस आहे, तिला तिच्या भावना आहेत, तिचे स्वतःचे विचार आहेत, हे बघितलं जात नाही. काही ठिकाणी कमी झाले हे प्रमाण नक्कीच, पण पूर्णपणे संपलेलं नक्कीच नाहीये. त्या काळी देवरांना असं वाटलं आणि त्यांनी ते लिहिलं. म्हणजे खरंच हे पहिलं सामाजिक नाटक असं म्हणायला काहीच हरकत नाही. संशय करणं त्यांचं नाटक माहितीच आहे. फाल्गुनराव, या फाल्गुनराव आणि त्या सगळ्या सनारेवरून म्हणजे फ्रेंच नाटक सनारेवरून हे सगळं त्यांनी भाषांतरित केलं. फाल्गुनराव आधी त्याचं नाव होतं त्या नाटकाचं आणि ते गद्य होतं. तर गद्य नाटक आधी ते चालायचं बऱ्यापैकी, पण जेव्हा संगीत नाटकांचा खूप जोर वाढला तेव्हा गद्य नाटकांकडे बऱ्यापैकी पाठ फिरवली लोकांनी. मग गंधर्व नाटक मंडळीकडूनच त्यांना आग्रह झाला की तुम्ही याच्यात पदं घालून द्या. आणि मग ती पदं घातली, नाटकाचं नाव बदललं, संशय करणं संगीत संशय करणं म्हणून ते नाटक जे गाजलं ते आजही म्हटलं ना काही नाटकं कालातीत असतात. ते नाटक आजही आवडतं. आजही इतक्या वेगवेगळ्या संस्था ते नाटक करतात. काही जण त्या फार तोडमोड करून वाईट त्याचं ते केलेलं आहे काही नाटकांनी, पण मूळ जर नाटक त्यांचं बघितलं तर ते तुम्हाला हसवून म्हणजे कमालीची वाट लागते. इतकं ते सुंदर नाटक त्यांनी ते लिहिलेलं आहे. वृक्षकटिक नाटक आहे, तेही त्यांनी इतकं सुंदर लिहिलं. म्हणजे प्रत्येक नाटकात त्यांचा एक वेगळा विचार. बऱ्यापैकी त्यांची नाटकं अनुवादित असली तरी त्याला पूर्ण मराठी पण देणं, मराठी माणसांच्या मनाला भिडेल असं ते करणं. म्हणजे जसं आता फाल्गुनराव हे पूर्णपणे विदेशी नाटकावरून घेतलेलं नाटक आहे असं वाटणारच नाही, एवढं त्यांनी त्याला मराठी पोशाख चढवला उत्तम. आणि देवराच्या बाबतीत सांगायचं असं की जेव्हा नवीन होते आधी त्यांनी गद्य नाटकच लिहिली होती. दुर्गाराव असेल त्यांचं गद्य नाटक आहे, अगदी पहिलं नाटक. त्याच्यानंतर त्यांनी झुंजारराव म्हणून एक नाटक लिहिलं आणि एक स्पर्धा होती बाणभट्टांच्या कादंबरीवर नाटक लिहायची. त्यावेळेस त्यांनी शापसंभ्रम हे नाटक लिहिलं आणि त्या नाटकाला पहिलं बक्षीस तर मिळालंच, पण त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली गेली आणि चांदीची नाणी उधळली गेली त्यांच्यावर. एवढं ते नाटक आवडलं. ते खरंच कमाल, खरंच कौतुक आहे. आणि मग ते शापसंभ्रमचे सुद्धा प्रयोग पुढे झाले, पण मुख्य त्यांची खूप जास्त काळातील शारदा, वृक्षकटिक आणि संशय करणं अशी ही नाटकं. त्याच्या पुढे आपण थोडंसं आलो तर काय झालं की तो जो काळ होता जसं आता आपण 1885 1900 वगैरे तो जो काळ होता तो परत समाजात खूप उलथापालथ, मोठ्या मोठ्या घडामोडी, राजकीय वातावरण खूप तापलेलं होतं सगळं. स्वातंत्र्याचे तर खूप हे झालेलं होतं सगळं. तर त्या पार्श्वभूमीवर नाटकं लिहिणं ही पण एक कसोटी होती आणि त्यासाठीच पण जास्त सरसावले होते. मुख्य असं उदाहरण द्यायचं तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, टिळकांचे अनुयायी होते. ते केसरीत लिहायचे. एक आक्रमकपणा होता त्यांच्यात आणि देश स्वातंत्र्यासाठीची जी कळकळ होती आणि लोकांना जागं करायचं होतं. नाटक हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही, याच्यातनं समाज प्रबोधन, समाजाला जागं करणं, त्यांना हिंट्स देणं की बाबांनो इथे तुम्ही झोपू नका, तुमचे सगळे शत्रू तुमच्या अवतीभोवती आहेत, तुम्ही गुलामगिरीत आहात, याची जाणीव सतत देणं. संगीत नाटक लिहिण्यापूर्वी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांची
5 गद्य नाटकं आली होती. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कीचकवध नावाचं त्यांचं जे नाटक, ते गाजलं, ते खूप गाजलं. कारण त्यांनी कीचक म्हणजे इंग्रज, सैरंध्री म्हणजे आपली भारत माता, हे सगळं त्यांनी केलं होतं. जोपर्यंत इंग्रजांना तो लक्षात नाही आला तोपर्यंत प्रयोग झाले. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे कीचकवध म्हणजे आपल्याला मारण्याची ह्याच्यातनं सूचना आहे, तेव्हा त्यांनी त्याच्यावर बंदी आणली खाडीलकरांच्या त्या नाटकावर. पण हे नाटक त्यांनी त्याचसाठी लिहिलेलं होतं, केवळ लोकांना जागं करण्यासाठी. मग त्याच्यानंतर मग थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांनी, ठीक आहे म्हणाले असं नाही तर, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने, थोडंसं मवाळ पद्धतीने किंवा असा घास खाऊया डायरेक्ट. म्हणून मग त्यांनी संगीत नाटकं लिहायला सुरुवात केली. कारण संगीत नाटकांचं फरक प्रत्येकाला होतच होतं. आणि ते बालगंधर्वांवर अतिशय त्यांचं प्रेम. ते गंमत आहे त्यांच्या बाबतीत की जेव्हा त्यांनी बालगंधर्वांना ते केंद्रस्थानी घेऊन नाटकं लिहायला लागले, म्हणजे द्रौपदी त्यांचं असं नाटक आहे खास त्यांनी यांच्यासाठीच लिहिलं. स्वयंवर आहे सगळी त्यांची नाटकं ती बालगंधर्वांसाठीच असायची. तर कोणत्या तरी एका नाटकाचं ते लिहित होते आणि लिहिता लिहिता त्यांना वाटलं की आपण हे गाणं शिकावं. आपल्याला गाणं येत नाही म्हणजे काय, आपण बालगंधर्वांसाठी एवढी गाणी लिहितो. खाडीलकरांच्या बाबतीत अजून एक गोष्ट अशी म्हटली जाते की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा नाटक लिहिलं तेव्हा कुणीतरी चेष्टेने म्हटलं गाण्यांचं काय, पदांचं काय. तेव्हा त्यांनी विडा उचलला, मीच लिहा पद. आणि मग हसले काही जण की पद ह्याला काय लिहिता येणार आहेत वगैरे. तर असा माणूस सगळं म्हणजे योद्धा असल्यासारखा, ह्याच्यात रसिकता कुठून येणार. आणि जेव्हा त्यांनी पहिलीच नमन नटवरा नांदी लिहिली आणि तिकडेच सगळे गप्प झाले की नाही, हात जोडले त्यांनी की हो तुमच्यात आहे. तर आपण आता एवढी बालगंधर्वांसाठी गाणी लिहितात तर काहीतरी आपणही शिकायला हवं म्हणून ते शिकायला लागले. अर्थात ते जमे ना त्यांना, पण रात्रीच उठून त्यांना एकदम तल्लो अशी आली, सुरसुरी आली आणि ते असं खूप जोर करत भसाड्या आवाजात गायला लागले. तर शेजारचे वय लागले जरा, ओ बंद करा हो तुमचं ते गाणं. मी नाही, ते खाली रेडा बांधलं करतोय. इतकं त्यांच्यात ती विनोदबुद्धी पण होती आणि ते त्यांनी तेवढ्याच हलक्या पद्धतीने घेतलं. पण त्यांना इतकं वेळ होतं गाण्याचं आणि बालगंधर्वांचं. तर बालगंधर्वांसाठी त्यांनी मानापमान लिहिताना भामिनी त्यांच्या डोळ्यासमोर होती, स्वयंवर लिहिताना रुक्मिणी त्यांच्यासमोर होती. तर ही सगळी नाटकं लिहिताना त्यांच्या मनात कायम हा विचार असायचा की ह्याच्यातनं लोकांपर्यंत व्यवस्थित विचार पोहोचले पाहिजेत. आता मानापमान या नाटकातनं त्यांनी तो सरळ सरळ विचार पोहोचवलाय. धैर्यधर, लक्ष्मीधर आणि भामिनी, अगदी काल्पनिक कथा घेतली आहे, अतिशय सुंदर रंगवली आहे की त्या भामिनीला आधी पैशांची फारी असते, घमंड असते आणि मग त्या धैर्यधरांमुळे तिचा तो सगळा कसा अहंकार जातो आणि ती कशी साधी होते. हे सगळं नाटकातून लिहिताना त्यांना परत दाखवायचं होतं की शूरामी वंदिले हे त्यांना दाखवायचं होतं. आज आपण ह्या स्थितीत आहोत, आपण खरं तर रोजच शूरामी वंदिले हे गाणं जर केव्हाही ऐकलं तरी आपली भावना त्या सैनिकांप्रती असते. आजच्या घडीला तर ती खूप जास्त आहे की प्रत्येक वेळी शूरामी वंदिले आत्ता तिकडे ज्या काही स्थितीत झालेले ते म्हणावं असं वाटतं. त्या सगळ्या सैनिकांना प्रणाम. खरंच खाडीलकर त्यावेळेस त्यांची ती क्रांतीच होती. कारण त्यांनी अजून बदल केले. त्याच्या आधीपर्यंत असं असायचं की नाटककारच पदांना सारी द्यायचा किंवा कलाकारच पदांना सारी द्यायचं. मानापमान नाटकापासून खाडीलकरांनी काय केलं, व्यवस्थित त्याला एक संगीत दिग्दर्शक आणला नाटकासाठी. आणि गोविंदराव टेंबे त्यावेळेचे उत्कृष्ट गायक, संगीतकार, यांना त्यांनी चाली बांधायला सांगितल्या. आणि गोविंदराव टेंबे हे पहिले संगीतकार संगीत नाटकांचे असं म्हटलं जातं. कारण खाडीलकरांनी तो पूर्ण भागच स्वतंत्र केला. पार्श्वसंगीत आणि हे पूर्णपणे वेगळं, त्याच्यात कलाकारांची ढवळाढवळ नाही. त्यामुळे मानापमानची म्हणजे त्या काळची गाणी खूप गाजली. पण आता आपण जी गाणी
बऱ्याचदा ऐकतो तर त्याचं संगीत मास्टर दीनानाथांचं. कारण दीनानाथांकडे जेव्हा ते मानापमान नाटक त्यांच्याकडे बलवंत मंडळींकडे गेलं तेव्हा दीनानाथांनी त्या नाटकात पूर्ण म्हणजे त्या फॉर्मॅटमध्येच बदल केला की धैर्यधराच्या पोशाखापासून त्याचं वागणं वावरणं, त्याची बोलण्याची पद्धत आणि त्याचं गाणं सगळ्याच त्यांनी बदल केला त्याच्यात. तर अशा पद्धतीने पहिले आपण दीनानाथांकडे परत जाणारच आहोत, पण अशा पद्धतीने पहिले संगीतकार मिळाले गोविंदराव टेंबे नाटकांसाठी. आणि त्यांनी काय केलं, मग भामिनीसाठी नजाकतदार अशी छान मुलायम अशी गाणी आणि धैर्यधरासाठी एकदम तडकदार धडकदार अशी त्यांनी गाणी त्याच्यात तयार केली. एक मानापमान आणि सौभद्राची एक आठवण आता सांगते की संयुक्त मानापमान तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल नाटक असं झालं. संयुक्त मानापमान म्हणजे कसं झालं की गंधर्व मंडळीचं कर्जात बुडायला लागली खूप अशी झाली त्यांचं झालं. आणि केशवराव भोसलेची ललित कलादर्शन ही संस्था उत्तम काम करत होती. केशवराव भोसल्यांचं गाणं एकदम तडकदार एकदम आक्रमक आणि ह्यांचं मऊ मुलायम असं सुंदर त्याच्यात म्हणजे आपण म्हणतो बालगंधर्वाचं गाणं म्हणजे चांदणं असं शिंपल्यासारखं वाटतं इतकं सुंदर त्यांचं ते गाणं. आणि मग असा विचार आला पडण्यासाठी टिळक पडण्यासाठी तो विचार आला पुढे की संयुक्त नाटक करावं, संयुक्त मानापमान नाटक करायचं ठरलं. ललित कलादर्शनच्या केशवरावांनी धैर्यधराची भूमिका केली आणि गंधर्व मंडळीच्या बालगंधर्वांनी भामिनीची भूमिका केली. त्यावेळेस खूप हे झाले, त्याच्यावर मतभेद झाले की नको मग बालगंधर्वांचं गाणं फिकं पडेल कारण केशवरावांचं खूप तडफदार असं उठावदार गायन आहे. पण टिळक पडण्यासाठी सगळे एकत्र आले आणि एका दिवसात नाटक हाऊसफुल झालं. 16,000 रुपये त्या काळी फंडाला मिळाले. आणि मग पुढे 15 दिवसांनी त्यांनी संयुक्त सौभद्र हे पण नाटक केलं लगेचच. यात सुभद्रेला जास्त पदं आहेत त्यामुळे. पण केशवराव भोसल्यांचाही बालगंधर्वांवर खूप जीव होता आणि कंपनी खूप बुडाली कर्जात आणि तिला उठाव मिळावा, ती कर्जातनं मुक्त व्हावी ही त्यांची पण तळमळ होती. पण ही जेव्हा दोन्ही संयुक्त नाटकं झाली म्हणजे सौभद्रेला 9,000 मिळाले त्या काळी, पण हे अर्थच पण त्यासाठी होते. केशवराव भोसले तेव्हा म्हणाले की आपण नारायणराव आपण हे करूया, अशी नाटकं सतत करूया आणि गंधर्व मंडळीला आपण कर्जमुक्त करूया असं ठरलं होतं. खूप छान म्हणजे काय कलाकारांमध्ये एकमेकांबद्दल किती प्रेम आपलेपणा आणि उगाचच जळफळाट नाही काही नाही इतकी त्यांची तळमळ होती. पण दुर्दैव असं की केशवराव भोसले गेले, खूप लवकर गेले तरुण वयातच. आणि त्यामुळे पुढे हे सगळं बारगळलं. हे मी पुढचं आधीच तुम्हाला अशासाठी सांगितलं की सौभद्र आणि मानापमान दोन्ही नाटकांचे आता आपण ते त्याविषयी बोललोय म्हणून. तर ललित कलादर्शनच्या केशवरावांबद्दल सांगायचं म्हणजे केशवरावांना 10व्या केशवरावांच्या बाबतीत त्यांना पाडवं असं काहीच नाही मिळालं. त्यांना ना शिक्षण मिळालं असं खूप चांगलं व्यवस्थित, पण एकलव्याची निष्ठा होती त्यांच्यात कमालीची. त्यांची आई एका नाटक कंपनीत म्हणजे त्यांचे वडील लवकर गेले, त्यांची आई एका नाटक कंपनीत मोलमजुरी करायची आणि ते सगळं त्यांच्या त्या नाटकांचं म्हणजे रिहर्सल्स म्हणा गाणी म्हणा तर त्यांच्या कानावर पडायची आणि ते त्यातनं शिकत गेले स्वतःच. आणि मग नाटकांमध्ये जे कोणी गाणं शिकवणारे गुरु होते तेही त्यांचा आवाज बघून त्यांचं गाणं म्हणून त्यांना थोडंफार शिकवायला लागले होते. पण जसं आमके आमके गुरु लाभले तमके तमके गुरु लाभले असं त्यांच्या बाबतीत झालं नाही. पण वयाच्या 10व्या वर्षीच त्यांना शारदा नाटकासाठी शारदेच्या भूमिकेसाठी त्यांना बोलावलं गेलं आणि त्यांनी काही गाणी गायली आणि मूर्तिवंत भीती उभी हे गाणं तर त्यांनी इतकं सुंदर इतकं त्याच्यात भाव ओतून ते गायले की त्यांना वर्षभर मिळालं सतत 5, 6, 7 शेवटी संयोजकांना यावं लागलं स्टेजवर. ते म्हणाले अहो मुलाचं वय बघा जेमतेम 10 वर्षाचा त्याला एवढे वर्षभर देऊ नका. त्यानंतर ते वर्षभर थांबले. एवढी त्यांच्या स्वतःमध्येच एक
काय म्हणतो की भिनलेली होती कला, एक उपजत म्हणतो ना तशी उपजत कला केशवरावांमध्ये होती. पुढे पुढे त्यांनी ती खूप वाढवली आणि एक आक्रमकपणा, जोरकसपणा त्यांच्या गाण्यात होता, तो त्यांनी अजून स्वतःचा नीट वाढवला. आणि केवळ 18व्या वर्षी त्यांनी ललित कलादर्श ही संस्था उभी केली, सुरू केली. आणि मग त्याद्वारे त्यांनी बरीच नाटकं केली. अगदी सौभद्र म्हटलं ना, सौभद्र नाटक होतंच. त्याच्यानंतर त्यांचं पहिलं नाटक जे गाजलं ते मात्र राक्षसी महत्वाकांक्षा, हे वीर वामनराव जोशींचं नाटक. म्हणजे वीर वामनराव जोशींचं पुढे रणदुंदुभी जे गाजलं ते राक्षसी महत्वाकांक्षा सुद्धा खूप गाजलं. आणि मग इथून ललित कलादर्शला ओळख मिळाली चांगली. आणि केशवरावांचं गाणं खूप फुलायला लागलं, पण ते अकाली गेले. आणि त्यांना ऑर्गनची साथ करणारे बापूराव पेंढारकर यांनी ती खूपच कष्टाने ती ललित कलादर्श सांभाळली, ती बंद होऊन गेली. रामकृष्ण बुवा वझे यांच्याकडनं ते गाणं शिकले आणि पुढे नाटकाचे प्रयोग ते सतत करत राहिले. आणि त्यांचा मुलगा म्हणजे भालचंद्र पेंढारकर, अण्णा पेंढारकर, त्यांनी पुढे ती ललित कलादर्श पुढे त्यांनी पण तेवढ्याच जोरकसपणे नेली. तर असं एक जीव ओतून काम करण्याची एक सगळ्या कलाकारांमध्ये निष्ठा एक होती. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या संस्था नाटक सतत पुढे नेत होत्या. पुढे किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीत फूट पडली, गंधर्व मंडळी वेगळी झाली, 4-5 जण ते वेगळे झाले. त्यानंतर त्याच्या 5 वर्षांनंतर दीनानाथांची बलवंत मंडळी ती आली पुढे, म्हणजे ते वेगळे पडले. असं त्यामुळे किर्लोस्कर मंडळीत आता फारसे पुढे चांगले कलाकार राहिलेच नाही. ती आपली कशी बशी पुढे पुढे जात होती, पण ती जात होती ती तग धरून होती कशी बशी. आणि मग काही काळात मात्र गंधर्व आणि बलवंत मंडळी खूप पुढे आली. गंधर्व मंडळींची नाटकं अर्थात खाडीलकरांनी त्यांच्यासाठी लिहिलेली ती असायची आणि इतरही ते करायचे. पण बलवंत मंडळींचा परत एक खूप वेगळा वाणा होता. सगळेच देशप्रेमी, देशभक्त, चिंतामणराव कोल्हटकर, मास्टर दीनानाथ, कृष्णराव कोल्हापुरे, हे सगळेजण या तिघांनी मिळून कंपनी काढली होती. आणि अतिशय देशप्रेम आणि धडाडी होती. म्हणजे त्या काळात देशप्रेम दाखवणं नाटकातून याला धडाडी लागायची. ती धडाडी सरसकट कोणती संस्था करू शकायची नाही, दीनानाथांची करायची. आणि त्यामुळे दीनानाथांचं परत गाणं अगदी आक्रमक, तेजस्वी. म्हणजे वसंतरावांची वसंतराव देशपांडेंनी एक आठवण सांगितली की दीनानाथ असे आले विंगेतनं की अशी बिजली चमकावी, तसा सत्य लख वाटायचं. आणि तो बिजलीचा लोळ ते गेले गाणं आहे म्हणून आतमध्ये, तो लोळ असं त्यांच्याबरोबर गेला आणि अंधार असं वाटायचं. का इतकी ती तडप होती त्यांच्या गाण्यात, इतकी वेग होता, तेजस्वी होतं. आणि वसंतरावांना तेच ते खूप जास्त आवडलं. पण अशा पद्धतीने दीनानाथ आणि चिंतामणराव कोल्हटकरांनी अतिशय दर्जेदार उत्तम नाटकं त्यांनी केली. इथे राम गणेश गडकऱ्यांचा उल्लेख होणारच. राम गणेश गडकऱ्यांनी आधी गंधर्व मंडळींना पण नाटकं दिली होती, त्या दरम्यानच फूट पडली आणि बलवंत मंडळी झाली. पण राम गणेश गडकरांनी एकच प्याला लिहिलं. परत अतिशय काय म्हणूया त्याला की दारूबंदीवरचं इतकं चांगलं नाटक आजवर कधी झालं नसेल. जबरदस्त नाटक, सामाजिक नाटक. पण एकच प्याला त्यांनी गंधर्व मंडळीसाठी लिहिलं होतं आणि सिंधूचं काम बालगंधर्वांनी केलं. तर त्या कामासाठी आता हे तर शाले, म्हणजे आता सहज म्हणाले शालू अत्तरात भिजलेले वगैरे असे ते सगळे कपडे आणि तो सगळा दिमाग वेगळाच होता बालगंधर्वांच्या नाटकांचा. गडकरी म्हणाले की तुला साधं लुगडं नेसून काम करावं लागेल. तर अर्थात त्यांची गडकऱ्यांप्रती इतकी भक्ती, इतकी श्रद्धा होती बालगंधर्वांची. तुम्ही मला गोडपाट नेसून सगळीच काम करायला सांगितलं चालेल, पण मला तुमच्या नाटकात काम करायचं, ही असते निष्ठा कलेबद्दलची. तर तसा ते एकच प्याला त्यांनी केलं. नंतर बलवंत मंडळींनी पण केलं. पण बलवंत मंडळींवर विशेष प्रेम होतं गडकऱ्यांचं. आणि ही सगळी तरुण मुलं धडपडत आहेत, त्यांच्या नाटकाला गर्दी, म्हणजे गर्दी होण्यापेक्षा ती गाजायला हवी, त्यांना पैसे मिळायला हवेत, ही धडपड तेव्हा खूप होती गडकऱ्यांच्या मनात. आणि ती खूप आजारी पण होते त्याकडे. पण तरी त्या ह्याच्यात ते
त्यांच्यासाठी नाटक लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि भावबंधन नाटक त्यांनी सुरू केलं होतं. दरम्यानची एक गोष्ट अशी, पुण्यातच घडलेला तो प्रसंग आहे की गडकरी खूप तापाने फडफडले होते आणि दिनानाथ 16-17 ते गेले त्यांना भेटायला. इकडे बसले होते तेवढा दुसऱ्या किर्लोस्कर कंपनीतला एक माणूस आला म्हणा आणि तर जरा खूप चेष्टेनी, काय दिना कशी चालली आहेत नाटकं, मिळतो का रे पैसा, असं जरा 2-4 पुष्कळ प्रश्न विचारले. गडकरी संतापून उठले. त्याला म्हणाले, ते कोण जो विचारतात ना त्यांना जाऊन सांग त्यांचा खाडीलकर, म्हणजे जसं गंधर्व कंपनीचा खाडीलकर, तर बलवंत कंपनीचा खाडीलकर म्हणजे मी आत्ता आजारी आहे, एकदा तापातनं उठलो ना, बाहेर आलो ना, मी दाखवते बलवंत मंडळी काय. इतकं प्रेम होतं त्यांचं एकमेकांना. आणि भावबंधन नाटक त्यांनी गडकऱ्यांनी त्यांच्यासाठी लिहिलं. तर ते नाटकाचं असं म्हटलं जातं की नाटकाचा शेवटचा प्रवेश त्यांनी लिहिला, पेन ठेवलं आणि गडकरी गेले. म्हणजे खरंच काय त्यांनी जो काही त्यांचा प्राण वाचवून ठेवला असं, तो केवळ त्या नाटकासाठी, केवळ बलवंतसाठी त्यांनी लिहून ठेवलं. हे नाटक ही बलवंत मंडळीसाठी लिहिलेलं आहे. चिंतामणराव कोल्हटकर जेव्हा गेले तेव्हा म्हणजे त्यांना ते गेल्याचं कळल्यावर तेव्हा गडकऱ्यांच्या आईने सगळी वही त्यांच्यासमोर दिली आणि हे शेवटचे शब्द, हे शेवटचे अक्षर. चिंतामणराव रडले, हाय मोकळून रडले की काय करू, म्हणजे असं कसं, एवढं प्रेम कसं काय केलं या माणसाने आमच्यावर. आणि मग भावबंधन नाटक त्यांनी केलं गडकऱ्यांच्या पश्चात आणि ते तुफान चाललं, अतिशय चाललं आणि बलवंत मंडळी नाव काढलं. त्यानंतर बलवंतांनी वेगवेगळ्या नाटककारांकडनं नाटकं मागितली. वासुदेव शास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, रणदुंदू हे त्यांचं नाटक. आणि प्रत्येकाने दिनानाथांचा आक्रमकपणा आणि तेजस्वीपणा बघून स्त्री भूमिका त्यातल्या तशा रंगवल्या. त्यामुळे त्यांच्या नाटकांमधली स्त्री पात्र ही एकदम काय म्हणतात, वीरांगना अशी असते. रणदुंदुभी नाटकातली जी त्यांनी दाखवली तेजस्वीनी, ती देशप्रेमासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रियकराला सोडून जाते असे दाखवले. उग्रमंगल म्हणून एक नाटक आहे झालं. उग्रमंगल नाटकात पांडवांचा अज्ञातवास असं त्यांनी दाखवलं. त्या नाटकासाठी यांनी वासुदेव शास्त्रीकरांकडे विनंती केली की एक नृत्य पण ठेवा. तर ते नृत्य त्यांनी खांडो खांडो विहारी अशी ते नृत्य रचना त्यांनी केली आणि त्याच्यावर दीनानाथांनी नृत्य केलं. आणि त्यासाठी काशीहून एक नृत्य शिक्षक बोलावले गेले होते त्यांच्यासाठी. म्हणजे ही जिद्द असते ना, ती एकतर कलेसाठी पण असते आणि देशासाठी पण असते. तर अशा पद्धतीने त्यांनी बरीच नाटकं केली आणि अर्थातच संन्यस्त खडग, चिंतामणराव कोल्हटकर, दीनानाथ सगळे सावरकरांचे अतिशय भक्त होते आणि सावरकरांची तळमळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना दिसायची. पण ते गेले चिंतामणराव की आमच्यासाठी एक नाटक लिहा. तर आधी जरा आडीवडी घेतली त्यांनी, कारण ते म्हणाले की तू नाटकातून काय दाखवणारस, किती दाखवणार आहे देशभक्ती, तुम्ही बघा तर खरं म्हणा. आणि मग संन्यस्त खडग त्यांनी लिहिलं. अतिशय अवघड भाषा होती सावरकरांची, पण ह्या सगळ्यांची जिद्द अशी की नाही आम्ही हे नाटक पुढे नेणारच. आणि त्या पद्धतीने संन्यस्त खडग रंगभूमीवर आलं. त्यातली गाणी तुम्हाला माहिती आहेत, शतजन्म शोधितांना, सुखदा त्याची जकिया. नंतर त्याच्यातलं फक्त काही 2 गाणी शंकर शास्त्री यांचे मर्मबंधातली ठेवई हे जे आहे पद ते खूप गाजलं, ते शंकर बाळाजी शास्त्री यांचं. तर अशा पद्धतीने बलवंत मंडळींनी पण पुढे हे नेलं. पण नंतर काय झालं काय बघा, संगीत नाटकांनी चढउतार खूप बघितलेच आहे. संगीत नाटकांच्या बाबतीत हे झालं 1931-32 जसे चित्रपट आले तर चित्रपटांबद्दल अचानक ओढ वाढली लोकांमध्ये आणि चित्रपट हे पडद्यावर सगळं कसं काय हलतात बाबा ही चित्र, माणसं अशी कशी पळतात, कशी बोलतात, म्हणजे मूक चित्रपट जो बोलपट जेव्हा आले याचं खूप आकर्षण वाटलं लोकांना आणि लोकांनी अक्षरशः संगीत नाटकांकडेच
मराठी नाटकं असू देत किंवा संगीत नाटकं असू देत पाठ फिरवली. आणि तो एक काळ खूप पडता काळ होता संगीत नाटकांसाठी. आणि सिनेसृष्टीची ओढ लागल्यामुळे आता हे टिकतंय की नाही असं वाटायला लागलं. पण काही त्यावेळेस सुद्धा अगदी म्हणजे खरंच खंदे नाटककार असे म्हणूया आपण की म्हणजे भार्गवराव आचरेकर असतील, नाट्य मनवंतरचे असतील, मोगल आंबेकर असतील, आचार्य अत्रे, ह्या सगळ्यांनी पुन्हा खूप जोर लावला. वेगळ्या पद्धतीने नाटकं लिहिली, नाटकांचा फॉर्मॅट बदलला आणि नाट्यपदं व भावगीतांच्या शैलीत यायला लागली. आचार्य अत्रेंनी जसं पाऊल ठेवलं, त्यांच्या नाटकांचा एक जो वेगळा बाज होता, विनोदी म्हणा, गंभीर म्हणा, जो काही असेल, तो लोकांना आवडला आणि पुन्हा लोक वळू लागले नाटकांकडे. म्हणजे त्यांनी आचार्य अत्रेंचे नाटक घराबाहेर म्हणून त्यांचं नाटक आहे. तर त्यानंतर लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा अशी विनोदी नाटकं त्यांनी लिहिली. लग्नाची बेडी आणि भ्रमाचा भोपळा ही नाटकं हाऊसफुलच्या पाट्यात तेव्हा पडायला लागले त्याच्यात. आणि अशा पद्धतीने परत सगळेजण तिकडे ओढले जाऊ लागले. पण असं मग किती चालणार असं झालं. मग 2 नाटकं चालतायत, 4 पडतायत असं. मोगल आंबेकर पुन्हा सरसावले पुढे. मग ते आणि मग हळूहळू थोडंसं मधल्या काळात काय झालं, साधारणपणे 1929-30 सालापासून स्त्री कलाकार सुद्धा रंगभूमीवर यायला लागल्या. त्यामुळे पण म्हणजे हिराबाई बडोदेकरांची संस्था होती, नूतन संगीत विद्यालय म्हणून संस्था होती त्यांची. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या बहिणीही पहिल्यांदा संशय कल्लोळ नाटकात काम केलं. मग हिराबाई नाटकात आल्या. असं करता करता रांगणेकरांच्या नंतर नाटकामध्ये ज्योत्स्नाबाई भोळे यायला लागल्या. आणि मग सुशिक्षित स्त्रियांचा वावर ही पण एक खूप जमेची बाजू झाली 1942-43 सालातल्या ह्या गोष्टी. त्यामुळे परत हळूहळू रंगभूमीकडे यायला लागले. इकडे स्वातंत्र्याचं खूप धामधूम सुरू झाली होती, देशाची उठापालट भरपूर प्रमाणात होत होती. पण एकीकडे नाटक संगीत रंगभूमी जगवण्याचा खूप प्रयत्न झाला. आणि मग ह्याच दरम्यान जेव्हा ते झालं की हळूहळू करत ते एक जण काय म्हणतात त्याला संगीत नाटक टिकवण्याच्या प्रयत्नात असताना बऱ्याच स्त्री कलाकार त्याच्यात आले. म्हणजे आपण आता ज्योत्स्नाबाईंचं जसं नाव घेतलं, विमलाबाई कर्नाटक, जयश्री शेजवाडकर, ताम्रपात्रा किणीकर, शांता मोडक, प्रभा अत्रे अशा ह्या सगळ्या सुशिक्षित, गायन शिकलेल्या, अभ्यास केलेल्या अशा भरपूर स्त्रिया रंगभूमीवर यायला लागल्या. आणि नाटक पुन्हा हळूहळू पूर्ववत होईल अशी एक तेव्हा स्थिती निर्माण झाली होती. त्याच दरम्यान 1952 साली व्ही शांतारामांचा अमर भूपाळी चित्रपटात तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षात असेलच, लटपट लटपट तुझं जाणणं वगैरे ही गाणीचे. तर अमर भूपाळी चित्रपट हा मोराजी वाड्याचा. त्यात बाळाची भूमिका केली होती भालचंद्र पेंढारकरांनी. आणि ती भूमिका आणि तो सिनेमा इतका गाजला की त्यावरून नाटक मोराजी वाड्याने नाटक तयार झालं. म्हणजे सिनेमावरून नाटक तयार तर म्हणजे त्यांना तर शतशः नमन. म्हणजे त्या माणसाने काय नाटकं आणले बरं. त्यांचं स्वतःचं विद्यालय लोकण्याचं उर्दू, हिंदी, मराठी सगळ्या भाषांवर प्रभुत्व. त्यामुळे त्यांच्या नाटकात ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण, पदांमध्ये पण अशा वेगवेगळ्या गोष्टींचं मिश्रण, भाषेचं उर्दू मध्ये शायरी असायची, हिंदी गाणं असायचं, मराठी तर असायचंच. बरं, शब्दांवर एवढी पकड यांची, कोणत्याही भाषेतलं गाणं असू दे ते आवडायचंच लोकांना. विद्याधर मोक्षांच्या नावे अजून एक रेकॉर्ड आहे की 9 ऑक्टोबर 1960 त्यांचं 9 ऑक्टोबर 1960 पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबर 1960 सुवर्ण तुला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जे लागोपाठ नवीन नाटकांचे प्रयोग होणं हेचं रेकॉर्ड विद्याधर मोक्षांनी त्यांच्या नावावर आहे. ही केवढी कमाल आहे त्यांच्या लेखणीची आणि त्यावेळेसच्या कलाकारांची. आता त्यावेळेस कलाकार कोण कोण होते बघा ना. म्हणजे भालचंद्र पेंढारकर होते, अण्णा पेंढारकर, त्याच्यानंतर पंडित राम मराठे, प्रसाद सावकार, प्रभाकर कारेकर, तर असे गाण्यामध्ये मुरलेले असे लोक होते. त्यामुळे गाणंही तेवढंच प्रतिभा म्हणजे हे व्हायचं, काय म्हणतात त्याला, गाजायचं, अजरामर असं व्हायचं.
आणि अभिनय पण तेवढा चांगला व्हायचा. बरं, तोपर्यंत तंत्रज्ञान बऱ्यापैकी पुढे गेलेलं असल्यामुळे तांत्रिक बाजू पण खूप जमेची झाली, प्रकाश योजना छान झाली, लोकांची नाटकाबद्दलची समज वाढली. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे नाटकांकडे परत लोकांचा कल आला. 1960 ते 1975 या दरम्यान जवळपास 55 ते 60 नाटकं झाली. ही सगळी गाजली. आणि त्या काळात आता नाटककार पण कसे सरसावर पुढे आले. मग वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, आपले कुसुमाग्रज, ह्या सगळ्यांनी इतकी दर्जेदार आणि इतकी उत्तम नाटकं दिली. पण पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत त्यावेळेस गाजायला लागलं. त्यांनी संगीत उत्तम दिलं. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा काळ निसर्गानेच नेमून ठेवलेला असतो की तो हा वर, हा खाली आणि हा परत वरती. तर 1960च्या सुरुवातीपासून जी काही दर्जेदार नाटकं सुरू झाली आणि या कलाकारांनी ज्या पद्धतीने ती नेली, म्हणजे आता ययाती आणि देवयानी कुसुमाग्रजांचं वीज म्हणाली धरतीला, ह्या नाटकांनी सुद्धा केवढी रंगत आणली. ती नाटकं आजही आवडतात सगळ्यांना. वीज म्हणाली धरतीला सारखं नाटक, झाशीच्या राणीवर, त्यातले संवाद जर तुम्ही कधी ऐकले तर बघा, राणीचे संवाद काय आहेत, त्याच्यात कसे लिहिले. कुसुमाग्रजांच्या लेखणीची ताकद इकडे आपल्याला खूप जाणवते. ते तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि त्याचा प्रत्येक शब्दाशब्दाला आपल्याला कळतं, जाणून येतं आपल्याला. आणि वसंतराव देशपांडेंनी त्याला संगीत दिलं आणि वसंतराव देशपांडेंनी इथे संगीत दिलं आणि ते कटारसाठी ते उत्तम गायले. अभिषेकी बुवांनी काय संगीत दिलंय कटार काळजांचं गोष्टीसाठी, अजूनही आपल्याला ते आवडतं. मी आता कट्याचं गाणं आणले, अर्थात त्यांच्याकडे बघत होते आणि मग लोकांना प्रश्न पडला की ह्या शंकराकडे बघू का ह्या शंकराकडे, म्हणजे मंगेशीकडे बघू तर मराठ्यांकडे बघू. इतकं त्यांनी ते म्हणजे मुरले पण त्यांच्याबद्दल की त्या भूमिकेत ते शिरून त्यांनी ती भूमिका केली होती. आणि राम मराठे संगीत भूषण खरं तर, आणि त्यांचं गायन मध्ये तडफदार, आक्रमक ताना, त्यांच्या ताना हे त्यांचं वैशिष्ट्य. जलद गतीने गाणं आणि जलद गतीच्या ताना हे त्यांचं खूप जास्त वैशिष्ट्य. आणि राम मराठे आणि विद्याधर भोगल्यांची जोडी कमाल, अतिशय म्हणजे गुळपीठ झालं होतं त्यांचं. इतकं ते एकमेकांशी त्यांचं मैत्रभाव पण वाटलेलं होतं. त्यामुळे खास राम मराठ्यांसाठी मंदार माझा नाटकातली भूमिका विद्याधर भोगल्यांनी लिहिली. आणि त्यातलं गायन प्रकार खूप वैशिष्ट्यपूर्ण राम मराठेंनी केलं. अतिशय अवघड ताना काही ठिकाणी त्यांना विद्याधर भोगल्यांनी घ्यायला लावलं की हे तुला जमेल, तू घेच. म्हणजे काही प्रयोगानंतर त्याचा आवाज बसायचा ती वैशिष्ट्यपूर्ण ताना घेताना, पण ते करायचे आणि लोकांना ते आवडायचं. तर अशा पद्धतीने पुढे ह्या सगळ्या कलाकारांनी संगीत रंगभूमी खूप पुढे नेली, खूप त्याचा दर्जा परत वाढवला. इथे मला आवर्जून परत एक नाटककाराचं नाव घ्यावं असं वाटतं, वसंत कानेटकर. वसंत कानेटकरांचं मत्स्यगंधा तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात असेल की ज्या एक काय म्हणूया त्याला की पूर्वीच्या नाटककारांनी इतकीच त्या नाटकाला एक महत्त्वपूर्ण असा दर्जा आहे. त्या नाटकाची ठेवण सुद्धा खूप आदर्श ठेवण अशी म्हटली जाते. म्हणजे लेखन, गाणी आणि त्याचं संगीत, त्यातला अभिनय. अर्थात त्या काळी तो उत्तमच होता, पहिला जो काही संच होता. पण अजूनही मत्स्यगंधा नाटक खूप जास्त आवडीने केलं जातं आणि बघितलं जातं, कारण ते खूप बांधीव आहे. त्याचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तो थरा जो निर्माण होतो सत्यवतीच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग आणि चढ उतार, म्हणजे तिच्या आयुष्यातले केवढे आहेत ते सगळे चढ उतार खूप छान पद्धतीने वसंत कानेटकरांनी इथे मांडलेले आहेत. आणि या नाटकाचं अजून एक वैशिष्ट्य असं सांगायचं आहे की सुरुवातीचे प्रयोग मत्स्यगंधाचे एवढे काही चालायचे नाही, म्हणजे फारशी गर्दी व्हायची नाही मत्स्यगंधाला. खूप विचार केला, खरं पदं छान आहे, संगीत छान आहे, सगळं छान आहे, मग काय होत नाही. मग रामदास कामतांना असं वाटलं की आपण याची ध्वनिमुद्रिका आधी करूया. आणि HMVकडे गेले, त्यांनी मान्यता दिली आणि देवाघरचे ज्ञातकोण हे पहिलं गाणं रेकॉर्ड केलं त्यांनी ध्वनिमुद्रिकेवर.
ते गाणं एवढं गाजलं. आणि मग पुढे साध देती हिमशी खरे असं सगळे. मग त्या गाणं गाजल्यानंतर लोक नाटकाकडे वळले. म्हणजे हे खूप उलट झालं की नाटक खूप आवडतं, मग त्यावेळेस लोकांकडून पदं ऐकली जातात आणि लोक ऐकतात आणि मग पदं खूप गाजतात. पण इथे ध्वनिमुद्रिकेवरची पदं आधी ऐकली, ती लोकांना खूप आवडली आणि म्हणून मग नाटकाला गर्दी झाली आणि मग नाटक तुडुंब गर्दीने वाहू लागलं आणि खूप प्रयोग झाले त्याचे. म्हणजे एखाद्या नाटकाचं नशीब कोणत्या पद्धतीने फळायला येईल हे आपण सांगू शकत नाही. पण रामदास कामतांच्या ह्या युक्तीमुळे ते सुद्धा खूप गाजलेच, वादच नाही. आणि त्यांनी उत्तम गायली ती सगळी गाणी. पण त्यामुळे असं झालं की नाटकाचे खूपच भरभराटीचे दिवस त्यामुळे आले. तर अशा पद्धतीने ही सगळी नाटकं पुढे आली. त्याच्यात आता अजून पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताबद्दल बोललंच पाहिजे, कारण एक वेगळं संगीत, गोव्याचेच ते सुद्धा होते, दीनानाथांच्याच घराण्यातले संगीत उपजत होतच. आणि ह्या सगळ्यांना ना संगीत कुठून शोधायची फार सवय. म्हणजे दीनानाथांच्या बाबतीत सांगायचं तर दीनानाथांनी एक वेगवेगळ्या ठिकाणी ते जायचे ना, एक भिकारी गात बसला होता, त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याचं गाणं ऐकायला लागले. कारण तो खूप सुरात गातो, कारण तो काहीतरी वेगळं गाणं, तर ते वेगळं त्यांनी आत्मसात केलं. दीनानाथ आपल्याकडे राहिलेच आहेत, ते माझे अत्यंत लाडके असे गायक आणि नट. तर दीनानाथांच्या बाबतीत तेच सांगायचं मला की वेगवेगळे त्यांना किर्लोस्कर कंपनीने 13-14 वर्षी घेऊन आले गोव्यावर आणि मग ते गायला लागले. त्यांचं गाणं ऐकून बालगंधर्वांचे हे उद्गार येतात का की ह्या मुलाचं गाणं मी आधी ऐकलं असतं तर मी याला गंधर्व कंपनीत रुपयाच्या पायघड्या घालून आणलं असतं. हे बालगंधर्वांचं वाक्य त्यांच्यासाठीचं. इतकं त्यांचं ते तेजस्वी गाणं होतं. आणि जसं जसं ते पुढे म्हणजे वय वाढत गेलं आणि गाणं शिकायला लागले, चिंतामणराव कोल्हटकरांची खरंच इथे त्यांना दाद द्यावी अशी वाटते की चिंतामणराव कोल्हटकर संगीत नाटकं दिग्दर्शित करायचे. ते स्वतः गद्य नट होते, संगीत नाटकं उत्तम दिग्दर्शित करायचे. पण त्यांनी दीनानाथांमधलाच पाठ ओळखला होता की ह्याला भूक आहे गाण्याची, ह्याला रिकामं ठेवणं चांगलं करेल. मग ते त्याला कुठे कुठे घेऊन जायचे, कुठल्या वेगवेगळ्या गवऱ्यांची गाणी अगदी लाहोरपर्यंत जाऊन त्यांनी ती आत्मसात केली. आणि जेव्हा मंडळी म्हणजे नाटक मंडळीत जेव्हा प्रयोग नसायचे, पुढच्या नाटकाची तयारी असायची, चिंतामणराव कोल्हटकर वेगवेगळ्या गवयांना बोलवायचे आणि दीनानाथ त्यांची गाणी मन लावून ऐकायचे. आणि तो गवई तिकडून गेल्याबरोबर बरोबर सगळ्या एक पाठी सगळ्या त्यांच्या बंदिशी इथे आत्मसात झालेल्या असायच्या. रणदुंदुभी नाटकासाठी दीनानाथांनी मात्र वझेबुवा रामकृष्ण बुवा वझे यांचा गंडा म्हणजे व्यवस्थित ते गंडाबंधन शिष्य झाले होते. त्या काळी बुवांकडून ते खूप चिजा शिकले, खूप बंदिशी शिकले. रणदुंदुभीचं संगीत तर खूप गाजलंच आहे. परवशता, पाशदैवे, दिव्य स्वातंत्र्य वगैरे त्यावेळेस त्यांनी ते सगळे चाली दिल्या होत्या. पुढच्या नाटकांसाठी दीनानाथांनी व्यवस्थितपणे शिस्तबद्ध पद्धतीने त्या ज्या बंदिशी त्यांनी शिकल्या होत्या, आत्मसात केल्या होत्या, त्या बंदिशींमधून त्याच्यात थोडंसं काहीतरी वेगळेपण आणून पदरचना सुरू केली. एका नाटकासंबंधीच मला वाटतं संदेशखंडच्याच नाटकासंबंधी सुखदाताजीच्याच बाबतीत आहे ते बहुतेक कुठेतरी. हे गाणं ऐकल्यानंतर वझेबुवा म्हणाले, दिना अरे ही चाल मी कुठेतरी ऐकली आहे. तर ते म्हणाले, बुवा अरे अहो ही तुमचीच चाल आहे. माझी चाल आहे? हो, तुम्ही ती अमुक अमुक चीज मला शिकवली होती, तर त्याच्यात मी थोडासा बदल केला, स्वर थोडेसे बदलले आणि हे गीत गाणं केलं. इतकी म्हणजे प्रगल्भता या सगळ्यांमध्ये होती, प्रतिभावान हे सगळेजण होते. म्हणजे त्या सगळ्या लोकांच्या बाबतीत आता विचार केला तर किती बोलू किती नको आणि असं म्हणजे घेता दोन्हीकरांनी किती घेशील असं अशी ती अवस्था आपली होती की कमाल लोक होते हे सगळेजण. तर दीनानाथांनी अशा अनेक बंदिशी आणि त्यांना उर्दूचं विशेष आकर्षण होतं, हिंदीचं आकर्षण होतं. सुरुवातीच्या काळात तर त्यांनी ताजे वगैरे अशीच नाटकं केली होती हिंदी. त्यामुळे ते गझल गायकी शिकले होते, उर्दू शायरी शिकले होते आणि शास्त्रीय तर होतच त्यांच्यात, उपजतच होतं.
तर ह्या सगळ्या बाबतीत असं झालं की त्यांची गायनाची शैली खूप वेगळी झाली. त्याच्यानंतर त्यामुळे आपण अभिषेकी मोहनकडे जेव्हा संगीत आलं त्यांनी मात्र अगदी कुणाची कॉपी वगैरे केली कुठे मला जाणवलेली मी, इतकं मी अभिषेकी मोहनचं ऐकलं. स्वतंत्र त्यांची शैली होती. मग त्यांनी ज्या पद्धतीने नाटकांना संगीत दिलं, कट्याच्या 2 घराण्यांच्या 2 वेगळ्या शैली दाखवणं आणि त्यांनी तेवढ्याच ताकदीच्या